हाय हॅलो नमस्कार, मी सुवर्ण. माझ्या सोनू फॅशन या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये परफेक्ट ब्लाऊज फिटिंग कशी करायची तर त्यावर हा व्हिडिओ आधारित आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ संपूर्ण वॉच करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर आपण पहिल्यांदा ब्लाऊज जो शिवला आहे आणि जो मापाचा ब्लाऊज आहे त्यानुसार आपण फिटिंग करणार आहे. तर आता आपण ब्लाऊजचा पाठीमागचा भाग घेतला आहे. तर हा 32 साईजचा ब्लाऊज आहे. तर याची कमर 28 आहे. तर 28 आहे. तर मागच्या बाजूने 14.5 मेजरमेंट करून घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपण जो मापाचा ब्लाऊज दिलेला आहे त्यावरून जो शिवलेला ब्लाऊज आहे त्याची फिटिंग करणार आहोत. तर आता आपण मोजून घ्यायचा आहे पाठीमागचा भाग. तर पाठीमागचा भाग आलेला आहे 14.5. तुम्ही बघू शकता पाठीमागचा भाग आलेला आहे 14. पूर्ण कट टू कट मेजरमेंट बघायचं आहे. 14.5 आलं आहे. 14.5च्या नेम हाफ करायचा आहे. 14.5च्या हाफ 7.25 असं येतं. ज्यांना जमत असेल त्यांनी टेप थोडा दुमतवला आणि त्याच्यावर परफेक्ट मेजरमेंट येतं. तर आता आला आहे 7.25 दोन्ही साईडला आपण खुणा करून घ्यायचा आहे. ज्यावेळेस आपण ब्लाऊज कटिंगला घेतो तेव्हा आपण ब्लाऊजची एक घडी टाकतो तेव्हा ती मधोमध खूण आले असते तर त्याच्यावरच पेन्सिलने खडू लाईन मारून घ्यायची जेणेकरून फिटिंगला सोपं जातं. तर आपण या ठिकाणी 7.25 दोन्ही बाजूने लाईन करून घेतले आहे. कमराच्या बाजूची फिटिंग चालू आहे पाठीमागचा भाग. त्यानंतर आपण पुढच्या भागाची फिटिंग करणार आहेत. मग आपण ज्या बाजूने हुक अटकवणार आहे त्या साईडने अगोदर फिटिंग करू. तर आपण आता ब्लाऊजचा जो आहे जो मापाचा ब्लाऊज आहे तोच हुकचा घ्यायचा आहे. आता हा बटन लावलेले तर त्याला हुक लावायची. तर आपण दोन्ही सेंटरला पकडून जिथं माप येते तिथंच मार्जिन करून घ्यायचे आहे. टेपने मोजलं तरी चालतं पण खडून पटकन ब्लाऊज लावलं पटकन टाईम आपला वाचतो, जास्त टाईम लागत नाही. त्यानंतर आपण वरच्या साईडची पण खूण करून घ्यायची. वरच्या साईडचं माप मोजून घ्यायचं आहे. तर वरच्या साईडचा 8 मार्जिन करून घ्यायचे आहे. तर किती आलेलं आहे आता तुम्ही बघू शकता. टेप जिथं आपली फिटिंग आलेली आहे ब्लाऊज मापाच्या ब्लाऊजची तिथून टेप पकडायचा. तर हे बघा 8.25 आलं आहे. छातीच्या बाजूने मेजरमेंट घेताना एका बाजून थोडं जास्त असतात कारण तिकडून आपण हुकची पट्टी जास्त ॲड केलेली असते. तर इथं 8.25 खूण करून घ्यायचं आहे. बघा खालचा भाग झाली खूण करून आणि छातीचा पण भाग झाला आहे. आता एक पार्ट झाला आहे. आता आपण दुसरा पार्ट फिटिंग करायचे आहे. बघा आता आपण जी हुक लावणार आहोत तिला त्या बाजूने फिटिंग करून घ्यायची. मार्किंग करून घ्यायची आहे. बघा मापाचा ब्लाऊज लावला आहे आणि किती आलं आहे बघा 7.25 आलेलं आहे. खालची बाजू जिथं आपण क्रॉस पट्टी जॉईन केली आहे 7.25 आपण खूण करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण छातीच्या बाजूने फिटिंग करायची आहे. त्यानंतर मेन ब्लाऊज जो मापाचा ब्लाऊज आहे त्याचं मेजरमेंट आधी घ्यायचं आहे. तिथं किती आली आहे 8.5 जेवढी असेल तेवढी तुम्ही त्याच्यानुसारच फिटिंग करायची आहे. जेव्हा मापाचा ब्लाऊज आहे कट टू कट तसंच मेजरमेंट इकडे घ्यायचं आहे जेव्हा आपल्याला फिटिंग करायची आहे. इथे 8 इंचावर आपण खूण करून घेतले आहे. आता अशा प्रकारे पूर्ण लाईनिंग मारून घेतले आहे. आता त्यानंतर आपण जिथं मधोमध केलं आहे तिथून पुढचा भागाचा जो मेन पार्ट सुरू होतो त्यावर हे बघा
आपण जिथं हुक लावणार आहे म्हणजे हुक अटकवणार ती बाजू जिथं मधोमध घ्यायचं आहे आणि इकडं दाब ठेवायचा आहे. मागं पुढं नाही, दोन्ही पार्ट सोबत घ्यायचे आहेत. तर मी कसे घेतले आहे, जिथं मिडलला लाईन केली आहे तिथं सेंटर आला पाहिजे ना, आणि पूर्ण लाईन मारून घ्यायची आहे. दोन्ही पार्ट जोडून घ्यायचे आहे. मग त्यानंतर आपण एक्स्ट्रा जे कापड उरलेलं असतं ते लगेच कट करून घ्यायचे. ब्लाऊज त्यानंतर उलटा करायचा आहे. बाहेर थोडं एक्स्ट्रा असलं तरी काही नाही, पण जी याची बाजू आहे ती पूर्ण टिप मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे दोन्ही साईडच्या बाजून टिप मारून घ्यायची आहे. म्हणजे कमरच्या बाजूने स्टार्ट करायचे आहे, वरती बाहीपर्यंत न्यायचे आहे. आपण ते पार्ट दोन्ही जोडून घेतल्यानंतरच लाईनवर फिटिंग करणार आहे. आधी ते पार्ट जोडून घ्यायचे आहे. मिडल आणि सेंटरला पकडायचे आहे. कमरपट्टी मिडल आणि पुढचा भाग सेंटरला. अशा प्रकारे दोन्ही टिप मारून घ्यायची दोन्ही बाजूंना. जे एक्स्ट्रा कापड उरलेले ते कट करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊज फिटिंग केली तर ब्लाऊज कुठंच चुकणार नाही. एक्स्ट्रा कापड असेल ते कट करून घ्यायचे. दोन्ही प्रकारे ब्लाऊज टिप मारून झाले आहे सुईच्या बाजून. त्यानंतर ब्लाऊज पीस उलटा करायचा आहे. जो ब्लाऊज आपण फिटिंग करत आहे तो उलटा करायचा आहे. बघा मी एक लाईन मारली होती, पण खालचा कपडा थोडासा जास्त झाला नव्हता, तो कट केला आणि पुन्हा एकदा त्यावर शिलाई करून घेतली. तुम्ही पण अशीच फिटिंग करा, ब्लाऊज कुठेच चुकणार नाही, कुठे बाही तर कमी पडत नाही. आणि जर तुम्हाला ब्लाऊजचे पार्ट कसे जोडायचे आहे ते कमेंटमध्ये सांगा, मी त्यानंतरचा व्हिडिओ त्यावर बनवल. ह्या चॅनलवर आपण सगळे व्हिडिओ अपलोड केले आहेत. एकदम स्टेप बाय स्टेप आणि सावकाशपणे सांगितले आहे. जे खरंच नवीन शिकणारे महिला आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती सांगितली आहे. ब्लाऊज कापड उलटं केलं आहे तर मागची खूण कमरपट्टीची आणि पुढच्या साईडची खूण हे बघा, ह्या दोन्हीचं सेंटर करायचं आहे आणि तिथून शिलाई घ्यायची आहे. समजलं? कमरपट्टीची मागची बाजू, पुढच्या भागाची जी खूण आहे, ह्या दोन्ही खुणाचा मिडल करायचं आहे. जेव्हा तुम्ही स्टिच करायला घेऊन तुमच्या लक्षात येईल. आणि जी आपण लाईन केली आहे सरळ लाईन येऊन द्यायची. त्यानंतर बाहीचं माप किती आहे ते मोजून घ्यायचं. तर मी बाही या ठिकाणी जेव्हा फिटिंग करायला घेतलं तेव्हाच मोजून घेते. XYZ जे असेल ते मार्क करून त्यावर सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. या व्हिडिओची कटिंग मागच्या व्हिडिओमध्ये अपलोड केली आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही बघा ज्यांना खरंच गरज आहे ब्लाऊज शिकण्याची. पूर्ण लाईन मारून घ्यायची आहे. आपली जी लाईन आहे मार्किंगची एकदम स्ट्रेट आली पाहिजे. त्यानंतर एक दोन तीन शिलाई मोठी शिलाई करून एक 4 नंबरची मोठ्या टिपा घालून घ्यायच्या, छोट्या घालायच्या नाही. कारण जर कधी ब्लाऊज जर लूज करायचं असेल तर ते टिपा वगैरे निघत नाही, तर त्यामुळे मोठी शिलाई घालून घ्यायची इथं. आणि जिथं आपण मार्किंग केली तिथं थोडीशी फिट करायची, म्हणजे ब्लाऊज लवकर त्याची शिलाई निघत नाही. अशा प्रकारे एक बाजू पूर्ण आपली फिटिंग करून झाली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तेव्हाच लक्षात येणार आहे. तुम्ही जर कट करत गेला ना तर स्किप करत तर काहीच समजणार नाही. ब्लाऊजचा कोणताही व्हिडिओ असेल तर तो पहिल्यापासून कसा स्टिच केला आहे काय पूर्णपणे लक्ष देऊन केलं तर ब्लाऊज शिकण्यास. हे बघा एकदम शिलाई केली तर एकदम सरळ आली. तुम्ही बघू शकता का किती स्ट्रेट आली, कुठे घोळ वगैरे आला नाही आणि एकदम सरळ आलेली आहेत.
जी बाजू हुक लावणार आहे ती बाजू आपली पूर्ण फिटिंग करून झाली आहे. तुम्ही स्टिचिंगचे व्हिडिओ, कटिंगचे व्हिडिओ पूर्ण मन लावून बघितले तर कुठेही ब्लाऊज शिवण्याचं अडचण येत नाही. त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूची शिलाई करून घेणार आहे. तर अगोदर आपण ती सुईच्या बाजूने शिलाई करून घेणार आहेत. जिकडून हुक अटकवणार आहे ती बाजू कमरपट्टीच्या सेंटरला ठेवायची आहे तुम्ही, त्यामुळे ब्लाऊज पूर्ण फिटिंगमध्ये बसतो. त्यानंतर ब्लाऊज उलटा करायचा आहे, म्हणजे अस्तरची बाजू बाहेर. काही समजत नसेल तर कमेंट करून नक्की सांगा. मी पूर्ण तुम्हाला पुन्हा पुन्हा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल. तर आपण ही बाजू पण तशीच फिटिंग करून घ्यायची आहे. खालची क्रॉसपट्टी मेजरमेंट करायची, वर छातीचा भाग मेजरमेंट करायचा, चॉकनी मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर फिटिंग करायची आहे. कमरपट्टी आणि क्रॉसपट्टी दोन्ही सारखे करून त्या मिडलला जे सेंटर निघन तिथून शिलाई करून घ्यायची आहे. प्लीज व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्यानंतर आपण शिलाई टाकून घ्यायची आहे. तुम्ही अशा प्रकारे जर कोणताही ब्लाऊज फोरटक, प्रिन्स कट, बोटने कोणताही अशाच पद्धतीने फिटिंग करा. कुठेही ब्लाऊज चुकत नाही, कुठे घोळ चुन्या वगैरे अजिबात येत नाही. जर तुम्हाला अजून असेच कोणते व्हिडिओ पाहिजे नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी प्रयत्न कराल त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्यासाठी. आता आपण मार्क करून घेतला आहे पुढचा भाग, क्रॉसपट्टी आणि बाही, आणि त्यानंतर त्यावर शिलाई टाकून घ्यायची आहे. तुम्ही जेवढा जास्त प्रयत्न करशाल तेवढं जास्त तुम्हाला शिलाई काम जास्त इझी होणार. तुमची शिलाई कामासाठी प्रॅक्टिस जास्त महत्त्वाची असते. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला शिलाई पटकन जमणार. शिलाई अशा प्रकारे मी मोठ्या याच्यावरती शिलाई टाकून घेतली आहे, म्हणजे मोठ्या नंबरवरती शिलाई मोठी छोटी करायचं आहे. तिथे एक बटन असतं, थोडी मोठी करायचं आहे, ते 4 नंबर, 3 नंबर, 2 नंबर असं असतं. त्यावर तुम्ही ॲडजस्ट करून शिलाई घालू शकतात. अशा प्रकारे दोन्ही साईड फिटिंग झाली आहे. तुम्ही बघू शकता एकदम स्ट्रेट आलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊज फिटिंग झाला आहे. बघा, तुम्ही बघू शकता कटोऱ्या वगैरे, क्रॉसपट्टी एकदम फिनिशिंगमध्ये आलेले आहेत. अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊज फिटिंग झाला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बघा, आणि एकदा फिटिंग झाल्यानंतर आपली जी कमर आपण ज्या साईडने बटन लावतो ती आणि जो मापाचा ब्लाऊज दोन्ही एकसारखं घ्यायचा आणि बघायचं आहे. तुम्ही बघू शकतात का पूर्ण म्हणजे नाही का कमरपट्टी जिथं जोडली तिथं पूर्ण कट टू कट आलेला आहे, असं नाही का. त्यामुळं ब्लाऊज एकदम फिटिंगमध्ये बसतो. सगळं ब्लाऊज शिवून झाल्यावरती बघायचं आहे का आलं आहे का नाही. अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊज स्टिच करून झाला आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.